वेलकम टू स्पॉटलाईट. या लेक्चरमध्ये आपण NCERT क्लास 7 जॉग्रफी हे डिस्कस करणार आहोत. क्विक रिव्हिजनचा हा पहिला पार्ट असणार आहे. स्पॉटलाईटला तुम्ही टेलिग्रामवर फॉलो करू शकता. टेलिग्रामची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. फेसबुकवर डॉक्टर सुशील स्पॉटलाईट नावाचा ग्रुपही आहे. पहिलं चॅप्टर आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये लिथोस्फिअर काय, सगळा जमिनीचा भाग जो आहे आपला, तर तो तिच्यामध्ये मिनरल्स वगैरे सापडतात. सो सोर्स ऑफ मिनरल आहे. त्याच्यानंतर आपलं जे ॲटमॉस्फिअर असतं ते ॲटमॉस्फिअर पृथ्वी काय करते की ग्रॅव्हिटी जी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, तिच्यामुळे ती पकडून ठेवते. आणि एन्व्हायरमेंट हा शब्द जो आहे तो एका फ्रेंच शब्दापासून आलेला आहे, इन्व्हायर्नर, आणि ज्याला नेबरहूड असा त्याचा अर्थ होतो. आपल्या पृथ्वीचं जे स्ट्रक्चर आहे सगळ्यात बाहेरचं अप्पर मोस्ट जी लेअर आहे त्याला क्रस्ट म्हटलं जातं. सर्वात थीन लेअर आहे ही. पृथ्वीच्या जेवढ्या लेयर्स आहेत तिच्यातली सगळ्यात थीन लेअर जी आहे तर ती क्रस्ट आहे. ओके. क्रस्टच्या बाबतीमध्ये जे आहे तर ते कॉन्टिनेंटल मास जे आहे, जमिनीवरचा भाग जर तुम्ही बघितला तर जवळपास 35 किलोमीटर एवढी त्याची थिकनेस आहे. आणि जर समुद्राचे फ्लोअर्स, ओशन फ्लोअर बघितलं तर 5 किलोमीटर एवढी त्याची थिकनेस आहे. याचा अर्थ काय की जमिनीची थिकनेस जी आहे क्रस्टची ती जरा जास्त आहे रादर दॅन समुद्र. ओके. आणि मिनरल जर तुम्ही बघितलं तर अप्पर जी काही क्रस्ट आहे तिच्यात सियाल सापडतं, म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनिया. आणि जे तुम्ही अजून क्रस्टच्या खाली अजून गेलात तर तिथं तुम्हाला सीमा म्हणजे सियाल अँड मॅग्नेशियम सापडतं. सो सियालवर आहे, सीमा खाली आहे, तेवढं एक लक्षात ठेवा इन केस ऑफ क्रस्ट. त्याच्यानंतर मॅन्टल, क्रस्टच्या खाली जे असतं ते मॅन्टल असतं आणि जवळपास 2900 किलोमीटर क्रस्टच्या खाली एवढी त्याची लेंथ आहे, म्हणजे त्या एवढ्या भागामध्ये त्या थिकनेस त्याची तेवढी आहे, तेवढा भाग जो आहे तो मॅन्टल म्हटला जातो. मॅन्टलच्या खाली जे आहे तर ते कोर आहे. इनरमोस्ट लेअर जी आहे याची पृथ्वीची, हे जे इनरमोस्ट आहे तर हे कोर आहे आणि त्याची रेडियस जवळपास 3500 किलोमीटर एवढी आहे. हिच्यामध्ये तुम्हाला निकेल आणि आयन सापडतं, निफे. म्हणजे बघा, क्रस्टमध्ये तुम्हाला सियाल आणि सीमा सापडतं आहे आणि इकडे जे आहे कोरमध्ये ते निकेल आणि आयन सापडतं आहे. खूप जास्त टेम्परेचर आणि प्रेशर कोरमध्ये असतं. आणि क्रस्ट जे आहे तर जवळपास पृथ्वीचा जो व्हॉल्यूम आहे पूर्ण त्याच्या फक्त 0.5% हे क्रस्ट आहे. मॅन्टल जे आहे ते पृथ्वीच्या व्हॉल्यूमच्या 16% आहे आणि कोर जो आहे तो पृथ्वीच्या व्हॉल्यूमच्या 83% आहे. म्हणजे जर तुम्हाला उद्या कोणी विचारलं तर मग तुम्हाला उतरता क्रम चढता क्रम लावता आला पाहिजे. कोर, मॅन्टल अँड देन क्रस्ट. ओके. तर हे थिकनेस व्हॉल्यूम जो आहे पृथ्वीचा त्याच्या याच्यानुसार. पृथ्वीची रेडियस जी आहे ती 6371 किलोमीटर इतकी आहे. जगातली जी डीपेस्ट माईन आहे, सर्वात खोल खाण, तर ती साऊथ आफ्रिकेत आहे. 4 किलोमीटर तिची खोली आहे. तर खडकांचे प्रकार बघूयात. रॉक्स अँड मिनरलमध्ये टाईप्स ऑफ रॉक. सगळ्यात पहिला आहे इग्नेशियस रॉक. इग्नेशियस रॉक हा मॅग्मा जो असतो, पृथ्वीच्या आतला लावा, तो जो मॅग्मा आहे तो ज्या वेळेस थंड होतो तर त्यावेळेस इग्नेशियस रॉक जो आहे तो बनतो आणि त्याला इग्नेयस रॉक असं म्हटलं जातं. यांना प्रायमरी रॉक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हिच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक्सट्रुझिव्ह आणि इंट्रुझिव्ह. एक्सट्रुझिव्ह म्हणजे काय की ज्या वेळेस हा जो मोल्टन लावा जो असतो तो पृथ्वीवर येतो, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर एक्सटर्नली, आणि तो खूप रॅपिडली कूल होतो, खूप वेगाने त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि तो सॉलिड होतो. आणि ज्यावेळेस खूप वेगाने त्याचं टेम्परेचर कमी होतं तर तिच्यामध्ये फाईन ग्रेन स्ट्रक्चर त्याचं तयार होतं. त्याचं उदाहरण जे आहे ते बेसॉल्ट आहे. आणि डेक्कन प्लेटिओ जो आहे आपला, दख्खनचं पठार, ते बॅसॉल्ट सॉल्टनी बनलेला आहे आणि तो एक एक्सक्लुझिव्ह रॉक आहे ना, इग्नेयस रॉक. त्याच्यानंतर इंट्रुझिव्ह रॉक्स जे आहे तर जो मॅग्मा असतो तो पृथ्वीच्या आतच, डीप इनसाईड तो राहतो, म्हणजे तो पृथ्वीच्या बाहेर येत नाही, म्हणजे पृथ्वीच्या प्रतलावर येत नाही आणि तो मधल्यामध्ये तिथं कूल होतो. पण तिथं तो कूल होत असताना हळूहळू कूल होतो, म्हणून लार्ज ग्रेन्स बनतात त्याचे. बघा, इथं एक्सक्लुझिव्हमध्ये तो बाहेर येतो आणि सडनली तो त्याचं टेम्परेचर कमी होतं, म्हणून तिथं फाईन ग्रेन्स आहेत आणि इथं लार्ज ग्रेन्स आहेत. ग्रेनाईट याचं उदाहरण आहे इंट्रुझिव्ह रॉकचं आणि ग्राइंडर्समध्ये ते वापरलं जातं. सेडिमेंटरी रॉक्स. आता हे जे इग्नियस रॉक्स आहेत ते इकडं तिकडं ना कोसळतात, त्याला क्रॅक जातात, एकमेकावर आदळतात आणि छोटे छोटे तुकडे होतात, ज्याला सेडिमेंट्स आपण म्हणतो. आणि विंड असेल, त्याच्यानंतर पाणी असेल, तिच्याने ते इकडं तिकडं ट्रान्सपोर्ट होत असतात, कॉम्प्रेस होतात, हार्ड होतात आणि याला सेडिमेंटरी रॉक आपण म्हणतो. म्हणजे ते इग्नियस रॉक जे काय आहेत तिचे तुकडे ताकडे होऊन आणि मग ते सेडिमेंटरी रॉक बनतं. आता सँडस्टोन याचं एकदम उदाहरण आहे.
ग्रेन्स ऑफ स्टँडपासून बनतं बघा. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की जे रॉक ऑल्सो कंटेंट फॉसिल्स ऑफ अ प्लांट ॲनिमल अँड अदर मायक्रोब्स. ओके, म्हणजे की दगडांमध्ये फॉसिल्स ऑफ प्लांट्स, वनस्पती, प्राणी आणि इतर मायक्रोबचे फॉसिलसुद्धा असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन मेटामॉर्फिक रॉक. आता इग्नियस आणि सेडिमेंटरी हे दोन प्रकारचे जे काही रॉक्स आहेत हे चेंज होतात आणि ते मेटामॉर्फिक रॉक्समध्ये कन्वर्ट होतात. हे कन्वर्ट होत असताना दबाव, प्रेशर आणि तापमान, खूप तापमान या दोन गोष्टी मॅटर करतात. म्हणजे खूप जास्त टेम्परेचर आणि खूप जास्त हीट. आणि याचं उदाहरण आहे क्ले स्लेटमध्ये चेंज होऊन जातो. लाईमस्टोन जो आहे तो मार्बलमध्ये, संगमरवरात चेंज होतो. ओके, सो रॉक सायकल तुम्ही इथं बघू शकता. NCERTमधलं चित्र आहे हे. तर हा जो मॅग्मा आहे हा ना पृथ्वीतला, तो मॅग्मा बाहेर येतो, तिच्यातून इग्नियस रॉक बनतो. इग्नियस रॉकचे तुकडे होऊन सेडिमेंट्स होतात, त्याच्यापासून सेडिमेंटरी रॉक बनतो. याच्यापासून मेटामॉर्फिक आणि इग्नियसपासून पण मेटामॉर्फिक. ओके, आपण याच्यासाठी काय आहे, टेम्परेचर आणि प्रेशर या दोन्ही गोष्टी खूप खूप हाय पाहिजेत, तेव्हा हे मेटामॉर्फिक बनत असतं. ओके, नेक्स्ट वन मिनरल्स जे असतात तर ते नैसर्गिकरित्या सापडतात आणि त्यांना काही फिजिकल प्रॉपर्टीज असतात आणि केमिकल कंपोजिशन काही विशिष्ट त्याचं असतं. त्याच्यात काही केमिकल्स असतात, जसं कोल आहे, नॅचरल गॅस आहे, पेट्रोलियम आहे, आयन आहे. तर हे सगळे मिनरल्स आहे. त्याच्यानंतर आवर चेंजिंग अर्थ. आता लिथोस्पियर जे आहे आपण बघितलं होतं, लिथोस्पियर इज अ सोर्स ऑफ मिनरल्स. आता लिथोस्पियर जे आहे तर ते वेगवेगळ्या नंबर ऑफ प्लेट्स आहेत. आता ह्या ज्या प्लेट आहेत त्या स्लोली मूव्ह होत असतात. ओके, हा स्लोली मूव्ह का होत असतात, कारण जो मॅग्मा आहे तो सायक्लिकली म्हणजे सर्क्युलररित्या पृथ्वीच्या आत फिरत असतो. है ना, एका सर्कलमध्ये, वर्तुळामध्ये मोल्टन मॅग्मा जो असतो है ना, लिक्विड मॅग्मा, तो पृथ्वीच्या गर्भातमध्ये, पोटामध्ये फिरत असतो आणि त्याच्यामुळे ह्याच्या प्लेट्स असतात ह्या स्लोली मूव्ह होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या सरफेस ऑफ अर्थचा जो सरफेस आहे तिच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला दिसतात. मग आता अर्थच्या मूवमेंट काय चेंजेस असतात, तर दोन गोष्टी आहेत. एक आहे इंडोजेनिक फोर्सेस, म्हणजे की आतल्या याच्यामध्ये काहीतरी गडबड होते, आणि दुसरं असतं एक्झोजेनिक म्हणजे बाहेरचे. आता पृथ्वीच्या आत काहीतरी होतं आहे, तिच्यामुळे सडन फोर्स जर आला तर काय होतं, एक भूकंप होतो, अर्थक्वेक. दुसरं व्होल्कॅनो आहेत, लँडस्लाईड्स आहेत. ओके, तर या गोष्टी होतात. व्होल्कॅनो आपला है ना, लावा बाहेर येतो एकदमच, ज्वालामुखी, लँडस्लाईड्स, कोसळणं. तर ह्या गोष्टी इंडोजेनिक फोर्सेसमध्ये सडन फोर्स. जर फोर्सेस हळूहळू असतील तर तिच्याने माउंटेन्स बनतात, बिल्डिंग्स बनतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, माउंटेन्स, बिल्डिंग म्हणजे आपलं बिल्डिंग नाही, माउंटेन्स म्हणजे असे आता हे फोल्ड माउंटेन्स आहेत. तर हळूहळू मुवमेंट होते आणि तिच्यातून माउंटेन तयार होतो आहे. ओके, आता एक्झोजेनिक फोर्सेस जे असतात तिच्यात दोन प्रकारचे असतात, डिपॉझिशनल असतात आणि इरोजनल असतात. आता हिच्यामध्ये कोण कोण काम करतं, रिव्हर आहे, विंड आहे, सी वेव्स आहे, ग्लॅसियर आहेत. तर हे इरोजन पण करतात आणि डिपोजिशन पण करतात, तर तेही आपण बघूयात. आता जो भूकंप असतो तो मोजण्यासाठी कशाचा वापर होतो, सिस्मोग्राफचा वापर केला जातो. आणि मॅग्नेट्यूड जर तुम्हाला भूकंपाचा, अर्थक्वेकचा मोजायचा असला त्याच्यासाठी रिस्टर स्केल असते. अजून एक स्केल असते जी याच्याशी संबंधित आहे, ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मेजर लँडफॉर्म्स जर तुम्ही बघितले तर ते दोन गोष्टींमुळे होतात, वेदरिंग अँड इरोजन. आता वेदरिंग जे काय आहे तर ब्रेकिंग अप ऑफ रॉक्स, म्हणजे जे काही मोठे मोठे खडक आहेत ते तुटतात अर्थ सरफेसवरचे. आणि इरोजन काय असतं, तर विरिंग अवे द लँडस्केप बाय डिफरंट एजंट्स लाईक विंड, वॉटर, एअर. म्हणजे काय आहे की हवा असेल है ना, त्याच्यानंतर पाणी असेल, तिच्यामुळे सरळ सरळ वरचा जो सरफेस असतो तोच चालला जातो आणि त्याला इरोजन असं आपण म्हणत असतो. तर प्रोसेस ऑफ इरोजन अँड डिपॉझिशन जे आहे तिच्यामुळे वेगवेगळे लँडफॉर्म्स तयार होतात. याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात, MPSC मेन्स घ्या, UPSC घ्या. वर्क ऑफ रिव्हर काय काय करत असतं, तर मिएंडर्स तयार करते रिव्हर, वॉटरफॉल तयार करते. त्याच्यानंतर जे आहे ते ऑक्सब्लो लेक जे आहे ते तयार करत असते, फूड प्लेन्स तयार करते. लेवीज म्हणजे काय, रेस्ड रिव्हर अँड रेज बँक्स ऑफ रिव्हर्स. ओके, म्हणजे उंचवटा जो काही आहे तो तयार होतो, डेल्टा तयार होतो. आता वॉटरफॉल्स महत्त्वाचे कुठले कुठले आहेत, एक MCQसाठी हा डेटा खूप महत्त्वाचा आहे. एंजल फॉल्स व्हेनेझुएलामध्ये आहे आणि जगातला सर्वात उंच धबधबा आहे. नायग्रा फॉल जो आहे तो USA आणि कॅनडाच्या बॉर्डरवर आहे. व्हिक्टोरिया फॉल्स झांबिया आणि झिम्बाब्वेच्या बॉर्डरवर आहे. तर हे MCQसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर
सी वेव्ज जे असतात, आपल्या लाटा ज्या असतात, लाटा काय काय करतात तर सी केव्स तयार करतात. आता खरं तर जी.सी. लिओंगसारखं बुक जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यातल्या डायग्राम्स खूप ऑसम आहे, ज्या याच्यातून सी केव्स म्हणजे काय की किनाऱ्यावर वरचा जो प्रदेश असतो, खडक असतं, तर तिच्यामध्ये इरोजन होऊन पाणी हे करून करून अशी केव्हसारखं गुहेसारखं तयार करतं. सी आर्चेस असतात, स्टॉक्स असतात है ना, वॉल लाईक रॉक्स की विदाऊट रूप, त्याला रूप नाही पण वॉलसारखं आहे स्टॉक्स. सी क्लिप्स असतात, रॉकी कोस्ट व्हर्टिकली अबव द सी वॉटर है ना. त्याच्यानंतर बीचेस असतात, सेडिमेंट डिपॉझिशन. तर हे सगळे जे काही आहेत तर याचे ॲक्च्युली डायग्राम्स तुम्ही आपण बघूयात, जी.सी. लिओंगमधून मी ती क्लिअर करून देईल तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सी वेव्समुळे होतात. वर्क ऑफ आईस, ग्लॅशियल मॉरेन्स. आता बर्फ जो असतो तर तो बऱ्यापैकी ग्लॅशियल मॉरेन्स जे काय आहे की तिच्यामध्येही बऱ्याच गोष्टी वरतून इरोजनल याच्यात घेऊन आणल्या येतात. त्याच्यानंतर विंड जे आहे, हवा जी आहे ती डेझर्टमध्ये काय करते, मशरूम रॉक्स. मशरूम रॉक म्हणजे काय की ते खालून इरोजन होतं आणि वरती तसंच तसं राहतं. एखादा खडक जो आहे तो खालच्या बाजूने त्याचं इरोजन केलं जातं तर वरती तसं तर मशरूमसारखं दिसतं. सँड ड्यून्स, डिपॉझिशन ऑफ सँड्स इन लो हिल ऑफ वँड. आता एका ठिकाणची जी वाळू असते ती दुसरीकडे घेऊन सँड ड्यून्स तयार होतात. त्याच्यानंतर वाळूचे जे काही फाईन ग्रेन्स आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्याला आणि डिपॉझिशन होतं, त्याला लोईस असं म्हटलं जातं. लार्ज डिपॉझिट ऑफ लोईस जे आहे ते चीनमध्ये तुम्हाला सापडतात. ओके. तर आता हे कसं आहे ना की हे 6वी 7वीच्या याच्यानी NCERT आहे, याच्यामध्ये डिटेलिंग अजून आहे, तर आपण बघूयात येत्या काळात वेळ कसा मिळतो. कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर हे आपण बघितलेलं आहे. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, त्याच्यानंतर 3 नंबर येतो आर्गॉन. बऱ्याचदा CO2 मध्ये घालतात लोक. CO2 0.03% आहे, 0.003%, ऑदर्स 0.04%. CO2 जर नसला तर काय होईल की आपली जी पृथ्वी आहे ती एकदमच बर्फाचा गोळा बनून जाईल. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर, सर्वात जी पृथ्वीला जवळची लेअर आहे ती ट्रोपोस्फिअर आहे. ॲव्हरेज हाईट जी आहे ती 13 किलोमीटर आहे. आणि जी काही आपण हवा ब्रीथ करत असतो, एक्झिस्ट करतं, वेदर फिनॉमिना म्हणजे रेनफॉल, आता पावसाचं वातावरण होतं आहे बघा, फॉग, हेलस्टॉर्म, गारा पडतात, हे सगळं जे आहे तर ते ट्रोपोस्फिअरमध्ये होत असतं. स्ट्रॅटोस्फिअर हा त्याच्या वरचा आहे लेअर. स्ट्रॅटोस्फिअरची हाईट जवळपास 50 किलोमीटर असते ट्रॉपोस्फिअरच्या वरती. आणि जवळपास हिच्यामध्ये कसल्याही पद्धतीने क्लाउड्स वगैरे, ढग वगैरे इथं नसतात. आणि त्याच्यामुळे ही आयडियल असतं फ्लाईंग एरोप्लेन्स. म्हणजे याचा अर्थ विमानं कुठं उडतात तर ते स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. तुम्ही विमानात बसला ना की तुम्हाला खाली ढगं दिसतात तिथं. म्हणजे काय, आपण हे जे सगळं होतं वेदर फिनॉमिना, ट्रोपोस्फिअर, त्याच्या वर असतो. त्याच्यानंतर ओझोन लेअर जे आहे ते एक्झिस्ट इन दिस लेअर. ओझोन जी आहे, ओझोन O3 स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो. आता हिच्यामध्ये पण कसं आहे की जे ट्रोपोस्फिअर आहे, तुम्ही वरवर जाता तसं टेम्परेचर जे असतं तर ते कमी कमी होत जातं. मग इथं ओझोन आहे तिच्यामुळे ते टेम्परेचर अल्ट्राव्हायलेट घेतं, तिच्यामुळे इथं टेम्परेचर वाढलेलं आहे. त्याच्यानंतर मेझोस्फिअरमध्ये परत टेम्परेचर कमी होतं. ओके. तर इथं टेम्परेचर कमी होतं. परत पुढचा जो आहे थर्मोस्फिअर, तिथं टेम्परेचर वाढतं. ओके. तर मेझोस्फिअर जे आहे ॲव्हरेज हाईट जी त्याची 80 किलोमीटर आहे. मेटोराइट्स जे असतात ते बर्न होतात इथं. ज्या वेळेस स्पेसमधून मेटोराईड काय असतात ना की ते ग्रहांचे तुकडे असतात आणि ते जेव्हा येत असतात तर घर्षणामुळे आग लागते आणि त्याच्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात ते मेझोस्फिअरमध्ये आला तर तिथं कम्प्लिटली बर्न होऊन जातं. ते चुकून एखादं खाली पडतं, ज्याला उल्कापात वगैरे आपण असं म्हणतो. थर्मोस्फिअर जे आहे त्याची जी हाईट आहे जे 80 ते 400 किलोमीटर आहे. याचं जे टेम्परेचर आहे ते खूप रॅपिडली इन्क्रीज होतं जसं जसं वर जातो आपण तसं. तुम्हाला सांगितलं मी, सगळ्यात पहिलं जे आहे ट्रोपोस्फिअर, तिथं टेम्परेचर कमी होत जातं. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये वाढतं, मेझोमध्ये परत कमी होतं, थर्मोमध्ये परत वाढतं. आयनोस्फिअर तो पण थर्मोस्फिअरचा पार्ट आहे. आयनोस्फिअर जे आहे तर ते आयनोस्फिअर रेडिओ ट्रान्समिशनसाठी बेस्ट असतं आणि रेडिओ वेव्ह जे असतात त्या तिच्यातून ट्रान्समिट होत असतात. एक्झोस्फिअर जे आहे ती अप्पर मोस्ट लेअर आहे, खूप थीन असते आणि तिच्यात गॅसेस असतात, हेलियम, हायड्रोजन सारख्या. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, वेदर अँड क्लायमेट. आता टेम्परेचर जे आहे तर ते इन्सोलेशनमुळे इन्फ्लुएन्स होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्बन हीट आयलँड ही कन्सेप्ट काय आहे. आता शहरांमध्ये काय होतं की कॉन्क्रीटचे, मेटलच्या बिल्डिंग्समध्ये मेटल आहे, कॉन्क्रीट आहे. त्याच्यानंतर ॲस्फाल्ट ऑफ रोड्स, तर हे सगळं हीट होतं. दिवसा ते खूपच टेम्परेचर त्याचं वाढतं आणि ती हीट जी असते ती हळूहळू रात्री रिलीज केली जाते. त्याच्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्या
ट्रॅप करतात वॉर्म एअरला, आणि तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर टेम्परेचर जे आहे सिटीमधलं ते खूप वाढतं अदर दॅन विलेजेसमध्ये एवढं टेम्परेचर आपलं वाढत नाही, कारण सुटसुटीत घरं आहेत, मोठ्या बिल्डिंग नाही आहेत. तर दोन गोष्टी आहेत, दिवसभरात ज्या बिल्डिंग्स आहेत मेटल, कॉन्क्रीट, ॲस्पॉट, त्यांनी जी हीट घेतलेली आहे, प्लस मोठ्या मोठ्या बिल्डिंगांनी जी काही वॉर्म एअर जी आहे ती ट्रॅप केलेली आहे, तिच्यामुळे टेम्परेचर वाढतं. आणि यालाच अर्बन हीट आयलँड असं म्हटलं जातं. त्याच्यामुळेच लोक शहराच्या बाहेर जाऊन राहायला लागलेत आजकाल. एअर प्रेशर, आता प्रेशर एक्झर्टेड बाय वेट ऑफ एअर, जे काही आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये हवा आहे त्या हवेचं जे काही प्रेशर येतं, तर ते जे असतं ते हायेस्ट जे असतं ते सी लेवलला असतं. समुद्रावर सर्वात जास्त प्रेशर असतं, आणि जसं जसं हाईट वाढते तसं तसं प्रेशर डिक्रीज होतं. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टेम्परेचर वाढलं, हाय टेम्परेचर असेल तर प्रेशर लो असतं. याचा अर्थ टेम्परेचर वाढलं की प्रेशर लो होणार आहे, लो टेम्परेचर असलं प्रेशर हाय राहणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हाय टेम्परेचर असतं त्यावेळेस क्लाउडी स्काईज आणि वेट वेदर तुम्हाला बघायला मिळू शकतं, आणि लो टेम्परेचरमध्ये हाय प्रेशरमध्ये क्लिअर स्काय आणि सनी हे तुम्हाला बघायला मिळू शकतं. इथे एकदा क्लिअर बघा, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. टेम्परेचर वाढलं प्रेशर कमी होणार, क्लाउडी स्काईज अँड वेट वेदर. आणि टेम्परेचर लो आहे, हाय प्रेशर आहे, तर क्लिअर अँड सनी स्काईज. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मूनवर हवा नाही आहे, म्हणजे चंद्रावर तिथं हवा नाही आहे, आणि त्याच्यामुळे हवेचं प्रेशरसुद्धा नाही आहे. तर ते लक्षात ठेवा. मग आता ह्या केसमध्ये जे ॲस्ट्रॉनॉट्स वर जातात है ना, तर त्यांना स्पेशल सूट्स घालावे लागतात, आणि त्या सूटमध्ये काय असतं, तिच्यामध्ये हवा भरलेली राहते. आता ते जेव्हा वर जातात त्यावेळेस त्यांनी जर सूट नाही घातला तर काय होईल, काउंटर प्रेशर जे आहे हवेचं ते काउंटर प्रेशर बॉडीवर येणार, आणि बॉडी त्याला रिस्पॉन्ड करणार, आणि त्याच्यामुळे ब्लड व्हेसल बस्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे ॲस्ट्रॉनॉटला ब्लिडिंग होऊ शकतं, डेथ होऊ शकते. म्हणून हवा भरलेले सूट्स ते वापरतात. आता खरं तर एअर प्रेशर, आपली जी बॉडी आहे ती त्याला रिस्पॉन्ड करत असते. आपल्याला एअर प्रेशर जाणवत नाही, कारण आपली बॉडी पण त्याच्यावर काउंटर प्रेशर देत असते अर्थवर असताना. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर परमनंट विंड्सच्या बाबतीत बघा, विंड्स जे आहेत परमनंट विंड्स, सिजनल विंड्स. तर परमनंट विंडमध्ये काय असतं, ट्रेड विंड्स असतात, वेस्टर्ली, ईस्टर्ली, मॉन्सून, आणि त्या सगळ्या याच्यात आपण बघतोय ईस्टर्ली, वेस्टर्ली. ते कॉन्स्टंटली ब्लो होत असतात थ्रू आउट द इयर इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. ह्या ज्या परमनंट विंड्स आहेत ह्या वर्षभर एका विशिष्ट डिरेक्शननी वाहत असतात. सीजनल विंड्स जे असतात ते डिफरंट सीझनमध्ये त्यांची डिरेक्शन डिफरंट करून टाकतात. फॉर एक्झाम्पल मॉन्सून इन इंडिया, भारतातला मॉन्सून. त्याच्यानंतर लोकल विंड्स ज्या आहेत, लोकल विंड्स ज्या आहेत त्या दिवसभर, म्हणजे ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड ऑफ डे अँड इयर इन स्मॉल एरिया, तर त्या लोकल विंड्स. तर लँड अँड सी ब्रिजेस ज्या काही असतात, म्हणजे जमीन तापल्यानंतर आणि पाणी तापल्यानंतरचं आपण जे बघतो सगळं सर्क्युलेशन. आणि लू आपण काल बघितली होती, तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मॉइश्चर, आता जे काही मॉइश्चर असतं प्रेझेंट, म्हणजे हवेतलं जे मॉइश्चर आहे त्याला काय म्हटलं जातं, ह्युमिडिटी म्हटलं जातं. जर हवा वॉर्म असली, हवेचं टेम्परेचर वाढलं तर त्याची मॉइश्चर होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती पण वाढते. त्याच्यानंतर वॉटर वेपर ज्यावेळेस राईज होतात आणि ते थंड व्हायला सुरुवात होते, म्हणजे कूलिंग, कंडेन्स होतात, त्यावेळेस ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर तयार होतात. म्हणजे वॉटर वेपर राईज होणं, वर जाणं, ते कूल होणं, थंड होणं आणि कंडेन्स होणं. आणि क्लाउड्स काय असतात ना, क्लाउड्स हे मासेस ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स आहेत. क्लाउड्स, ढग जे आहेत, तर ते काय आहेत, पाण्याचे थेंब आहेत ते, त्याचा एक मांस आहे तो. आणि ज्या वेळेस ते खूप हेवी होतं त्यावेळेस ते खाली कोलॅप्स होतं, आणि ज्याला आपण पाऊस म्हणतो. ओके, म्हणजे त्याची कॅपॅसिटी खूपच जास्त हेवी झालं ते की ते खाली कोसळणार. त्याच्यानंतर फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशन, आता प्रत्येक वेळेस पाऊस पडेल असं नाही है ना, स्नो, बर्फ पडू शकतो, स्नीट, हेल, गारा वगैरे है ना, ते महाराष्ट्रात पण आजकाल मतलब अनकॉमन फिनॉमिना नाही, कधीही पडतो बर्फ. त्याच्यानंतर जेट प्लेन्स जे असतात, तर ते आपण बघतो आकाशामध्ये जेट प्लेनच्या बॅक साईडला तुम्हाला अशी व्हाईट कलरची एक पट्टी जाताना दिसते. तर हे काय असतं, तर ते त्यांच्या इंजिन कंडेन्स झाल्यामुळे त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं तर त्याची ती पट्टी असते. तर ते लक्षात ठेवा, द मॉइश्चर फ्रॉम देअर इंजिन कंडेन्सेस. ओके, नेक्स्ट वन. आता वॉटर जे आहे, तर वॉटरचे सोर्सेस काय आहे, रिव्हर आहे, पॉन्ड आहे, स्प्रिंग आहे, ग्लासियर आहे.
वॉटर जवळपास 97.3% जे आहे ते सलाईन वॉटर आहे, खारं पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे. मग फ्रेश वॉटरमध्ये सर्वात जास्त जे आहे, हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, सर्वात जास्त फ्रेश वॉटर हे आईस कॅप्समध्ये असतं 2%. त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर 0.68%. 3 नंबर लागतं फ्रेश वॉटर लेक्स 0.009%. तेवढंच पाणी इनलँड सी आणि सॉल्ट लेकमध्ये असतं फ्रेश वॉटर. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये 0.0019%, रिव्हर्समध्ये 0.0001%. आता इथं MCQ जर आपल्याला विचारला आणि त्याने विचारलं आपल्याला की फ्रेश वॉटरचा सगळ्यात मोठा सोर्स कुठला, तर आपण बहुतांशी चुकू शकतो, कारण आपण रिव्हर वगैरे सांगू शकतो, कारण आपल्याला असं वाटतं की हा सगळं जे काही नदीवरच चालू आहे. तर हे नीट लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर सॅलिनिटी जी काय असते की क्षारता जे काही आहे पाण्याच्या बाबतीमध्ये, तर 1 किलो पाण्यामध्ये किंवा 1000 ग्रॅम पाण्यामध्ये किती ग्रॅम सॉल्ट असतं, त्याला सॅलिनिटी म्हणतो आपण. आपले जे काही ओशन्स आहेत, समुद्र, त्याची ॲव्हरेज सॅलिनिटी जी असते ती 35 पार्ट्स पर 1000. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेड सी जो आहे, डेड सी कुठं आहे? इस्राईलमध्ये आहे. तुम्हाला मी बऱ्याचदा दाखवलेला पण आहे डेड सी इस्राईलमध्ये. आणि सॅलिनिटी ती ज्याची आहे जवळपास 45 पार्ट्स पर 1000 आहे. त्याच्यामुळे जे काही पोहायला जाणारे लोक आहेत ते तिच्यामध्ये बुडत नाहीत, ते तिच्यावर तरंगतात. त्याच्यानंतर ओशन सर्क्युलेशन. आता वेव्ज असतात बा, म्हणजे सुनामी आहे, सुनामी आपण ऐकलं आहे. सुनामी हा जापानी शब्द आहे, हार्बर वेव्स. ओके. त्याचं फर्स्ट इंडिकेशन जे आहे की सुनामी हे खूप रॅपिडली विड्रॉ करतो वॉटर कोस्टल रिजनपासून, फॉलोड बाय डिस्ट्रक्टिव्ह वेव्स. म्हणजे हा जो समुद्र किनारा असतो, हा समुद्र आहे, हा समुद्र किनारा आहे, तर इथून पाणी खूप रॅपिडली समुद्रात जातं आणि नंतर खूप जोराची लाट येते. ओके. आणि अर्थक्वेकमुळे सुद्धा हे होत असतं, म्हणजे सुनामी जी आहे ती ड्यू टू अर्थक्वेक. आणि ज्या काही इंडियन प्लेट आहे ती मूव्ह अंडर द बर्मा प्लेट. सो इंडियन प्लेट कुठं मूव्ह होते? अंडर द बर्मा प्लेट. हेही लक्षात ठेवा MCQसाठी. त्याच्यानंतर अर्थक्वेक होतो आहे हे जाणून घेण्याच्या काही पद्धतीसुद्धा आहेत स्थानिक लोकांच्या. काय काय आहेत? तर ॲनिमलचं बिहेवियर बदलून जातं, प्राण्यांना आधी कळतं. फिश पॉन्डमध्ये जे आहेत, फिश पॉन्डमधल्या फिश गडबड करायला लागतात. जे काही बिळातले साप आहेत ते बाहेर येतात. टाईड्स. ओके. आता टाईड्समध्ये काय आहे की एक रिदमिक राईज अँड फॉल असतो ओशन वॉटरचा. ट्वाईस अ डे इज कॉल्ड अ राईट. दिवसातून 2 वेळा रिदमिक राईज अँड फॉल, म्हणजे ह्या अशा पद्धतीने राईज अँड फॉल जो काही चालू असतो त्याला वेव्स म्हटलं जातं. आता हाय टाईड जे असतात की वॉटर कवर्स मच ऑफ द शोअर बाय रायझिंग इट्स हायेस्ट लेवल. आणि लो टाईड असते की तिच्यामध्ये लोएस्ट लेवल असते शोअरला, किनाऱ्याकडे लोएस्ट हे होतं. आणि याचं कॉज काय आहे? तर ग्रॅव्हिटेशनल पूल जो काही आहे सन आणि मूनचा, तर त्याच्यामुळे हे होत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे डायग्राम बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल 2 प्रकारच्या टाईड आहेत. निप टाईड लो असते आणि स्प्रिंग टाईड जी असते ती हाय असते. आता जे काही वॉटर ऑफ अर्थ आहे ते मूनच्या क्लोज जातं आणि त्याच्यामुळे इन्फ्लुएन्स होतं. म्हणजे स्प्रिंग टाईड बघा, स्प्रिंग टाईडमध्ये पोझिशन काय आहे? ही पृथ्वी आहे आणि हा मून आहे आणि हा सन आहे. म्हणजे हे सगळे हॉरिझॉन्टली प्लेस केलेले आहेत, एका रेषेत लिनियरी आहेत. तर यावेळेस काय होतं की दोघांचं प्रेशर लागल्यामुळे त्याच्या हे असते टाईड ती खूप हाय जाते. निप टाईडमधली पोझिशन काय असते? तर 90 कोणाचा आपला काटकोन असतो हा, आणि याच्यामुळे ही पृथ्वी आहे, मून आणि सन, आणि याच्यामध्ये लो टाईड असते. हाय टाईड असल्याचे काही फायदे आहेत का? नक्कीच आहेत. एक, हाय टाईडमुळे तुम्हाला नेव्हिगेशन, समुद्र आपल्या जहाजासाठी सोपं जातं, कारण तिच्यामुळे काय होतं की पाण्याची लेवल जी वाढलेली असते तिच्यामुळे किनाऱ्यावर जहाज हळूवारपणे येतं, प्रॉपरली येतं. त्याच्यानंतर फिशिंग, ज्यावेळेस किनाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात पाणी येणार आहे आणि त्याची पाण्याची हाईट तिथली वाढणार आहे, तर ज्या मासे पण तिथं येतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठीही याचा फायदा होतो. त्याच्यामुळे हाय टाईडमुळे काय होतं हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. MCQमध्ये सिम्पली असे प्रश्न विचारले जातात. ओशन करंट्स. ओशन करंट काय आहेत? का आता ह्या स्ट्रीम्स असतात वॉटरच्या आणि त्या कॉन्स्टंटली फिरत असतात ओशन सरफेसवर इनडिफिनाईट डायरेक्शनमध्ये. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओशन करंट दीज आर कॉन्स्टंटली फ्लोईंग वॉटर. ओके. हे चालूच असतं आहे. वॉर्म करंट जे असतात तर ते इक्वॅटोरपासून पोलकडं मूव्ह होतात. तुम्ही जर बघितलं तर इक्वॅटोरवर सूर्याची जी किरणं आहेत ती जास्त पडतात, त्यामुळे इथलं पाणी गरम आहे. आणि हा इथं येतो पोल जे आहे तिथं बर्फ आहे, तर ऑब्वियसली कोल्ड करंट जे आहे ते
पोलपासून इक्वेटरकडं आणि हॉट जे असतं वॉर्म जे असतं ते इक्वेटरपासून पोलकडं जातं. ओशन करंट जे आहे ते टेम्परेचर जे काय आहे सीमधलं ते वातावरण टेम्परेचरला ते प्रभावित करतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या ठिकाणी कोल्ड करंट आणि वॉर्म करंट एकत्र येतं त्या ठिकाणी बेस्ट फिशिंग ग्राउंड असतं. म्हणजे उष्ण आणि थंड हे जे करंट जिथं येतील पाण्याचे झोत तिथं एकत्र मोठ्या प्रमाणावर मासे तिथं भेटतात. याचे एक्झाम्पल म्हणजे की जपानच्या आजूबाजूला कुरिशिओ करंट आहे जे वार्म आहे आणि ओशिओ करंट जे आहे ते कोल्ड आहे. आणि ईस्टर्न कोस्ट ऑफ नॉर्थ अमेरिकाला गल्फ ऑफ स्ट्रीम ही हॉट आहे वॉर्म आहे आणि लॅब्राडोर करंट जे आहे ते कोल्ड आहे. तर हे दोन्हीही फिशिंग ग्राउंड्स खूप चांगले आहेत. त्याच्यानंतर याच्यामुळे दुसरा एक हे होतं पण की जरी हे फिश तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथं मिळतील पण एक फॉगी वेदर होतं, कोल्ड आणि हॉट एकत्र येतं आणि तिच्यामधून तुम्हाला नेव्हिगेशनसाठी डिफिकल्टी निर्माण होते. समोर जे काय धुसर दिसतं. मार्च 22 हा वर्ल्ड वॉटर डे आहे आणि वेदर इन्स्ट्रुमेंटमध्ये थर्मोमीटर आहे बघा टेम्परेचर मोजण्यासाठी इन्स्ट्रुमेंटमध्ये. त्याच्यानंतर बॅरोमीटर आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर मोजण्यासाठी. रेन गॉग जो आहे तो अमाऊंट ऑफ रेनफॉल मोजतो आणि विंड वेन जे आहे ते डिरेक्शन ऑफ विंड बघण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ. तर हे 6वं आणि या पार्टमधलं शेवटचं चॅप्टर. तर याच्यामध्ये हिमालयन व्हेजिटेशन जे आहे हाईटवर जसं साल आहे आणि इन केस ऑफ फूट हिल्सवर साल आणि टीक आहे तर ते आपण बघूया. माउंटेनस स्लोप जे आहे तिथं कोनिफरस ट्री असतात, रोडोडेंड्रॉन असतं. हे UPSCने एकदा विचारलं होतं MCQला. बघा आहे 7वीच्या NCERTमध्ये आहे. कितीतरी प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये जसेच्या तसे सापडत चालतात. ग्रोथ ऑफ व्हेजिटेशन डिपेंड्स ऑन. आता जे काही व्हेजिटेशन जे काही झाडं उगणार आहेत त्याचं काय कशावर असतं. एक टेम्परेचर, मॉइश्चर, स्लोप, थिकनेस ऑफ स्लाईड. म्हणजे आता स्लोप जर खूपच जास्त असला म्हणजे आता बघा तुम्ही अशा पद्धतीचं आहे ओके, पण जर स्लोप असा असला तर झाडं उगाल थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके, सो टेम्परेचर, मॉइश्चर, स्लोप, थिकनेस ऑफ सॉईल या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जमिनीची मातीची जाडी किती आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे असतं की जर खूप चांगलं टेम्परेचर आहे आणि खूप चांगला पाऊस पडतो तर खूप डेन्स असं फॉरेस्ट तुम्हाला मिळेल. ग्रासलँड जे असतात तिथं बऱ्यापैकी मॉडरेट ॲव्हरेज पाऊस पडतो आणि श्रब जे असतात की काटेरी झाडं झुडपं तिथं ड्राय रिजन असतो. आता फॉरेस्टचे 6 प्रकार आहेत बघा. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट, ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट, टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट, टेम्परेट डेसिड्युअस फॉरेस्ट, मेडिटेरियन व्हेजिटेशन अँड कोनिफरस फॉरेस्ट. सगळ्यात पहिलं ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट पण यांना म्हटलं जातं आणि इक्वेटोरच्या जवळ क्लोज टू ट्रॉपिक्स. तर हे तुम्हाला इक्वेटोरच्या जवळ सापडतं सगळं. हा जो रिजन आहे इक्वेटोरच्या जवळचा इथं टेम्परेचर चांगलं आहे. पाऊस थ्रूआउट द इयर हेवी आहे पाऊस पडत असतो. नो पर्टिक्युलर ड्राय सीझन. इथं ड्राय सीझन नावाचा प्रकार नसतो. ओके, आणि यांची जी झाडं असतात ती वर्षातून कधीही म्हणजे एकाच वेळी सर्व झाडं पानगळती करत नाहीत म्हणूनच त्याला एव्हरग्रीन म्हणतात. हे 6वीच्या पुस्तकात पण आपण बघितलं होतं. थिक कॅनोपीज असतात झाडांची जे काही म्हणजे त्यांचा जो डेरेदारपणा जो काय असतो फांद्या आणि त्या सगळ्या तर ते इतकं थिक असतं की सनलाईट म्हणजे सूर्यकिरणं पण तिच्यात पेनेट्रेट होऊ शकत नाही. याच्यामध्ये काय काय मिळतं तर आपण कालच एक फॉर्म्युला बघितला होता बघा. MER ओके, महोगनी आहे, त्याच्यानंतर इबोनी आहे आणि रोजवूड आहे. ॲनाकोंडा जो आहे पिक्चर वगैरे बघता तो इथंच भेटतो ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये. ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट. आता याला मॉन्सून फॉरेस्ट पण म्हटलं जातं. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट मिळतं. नॉर्थन ऑस्ट्रेलिया आहे, सेंट्रल अमेरिका आहे. सीझनल चेंजेस हिच्यामध्ये एक्सपिरियन्स केले जातात. त्याच्यानंतर ज्यावेळेस ड्राय सीझन असतो त्यावेळेस सर्व झाडं त्यांची पानं गाळतात एकाच वेळेस. आणि कशासाठी असतं हे कन्झर्व वॉटर, पाण्याचा बचाव करण्यासाठी. हार्डवूड ट्री हिच्यामध्ये असतात साल, टीक, नीम, शिसम. तर हे ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्टमधले आहेत. हे लक्षात ठेवायचे, हे ऑप्शनमध्ये येतात आणि आपल्याला विचारलं जातं. आता ऑब्वियसली हे हार्डवूड आहे म्हटल्यानंतर फर्निचर, ट्रान्सपोर्ट, कन्स्ट्रक्शन मटेरियलसाठी याचा वापर होतो. टायगर, लॉयन, एलिफंट, लंगूर, गोल्डन लंगूर, मंकी हे तुम्हाला ह्या सगळ्या फॉरेस्टमध्ये सापडतात. पुढचं आहे टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट. आता टेम्परेट काय आहे, मिड लॅटिट्यूडनल कोस्टल रिजन जो काही असतो तर तिच्यावर तुम्हाला टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट मिळतात. आता म्हणजे आता हे कुठं आहे मिड लॅटिट्यूडनल कोस्टल तर साऊथ ईस्ट ऑफ ओशिया USA, अमेरिकेचा जो दक्षिण पूर्व भाग आहे, चीनचा तो दक्षिण भाग आहे आणि ब्राझीलचा जो साऊथ
ईस्ट ब्राझील आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं ते टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट तुम्हाला मिळतं. याच्यामध्ये हार्ड आणि सॉफ्ट दोघी प्रकारचे ट्रीज असतात, ओक, पाईन, युकॅलिप्टस. तर हे तुम्हाला टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये मिळतं. टेम्परेट डेसिड्युअस फॉरेस्ट जे काय आहे तर हायर लॅटिट्यूडमध्ये हे सापडतं. म्हणजे पूर्व आणि उत्तर पूर्व भाग जो आहे, अमेरिका असेल, चीन असेल, न्यूझीलंड असेल, चिली असेल, तर तिथंही आपल्याला सापडतं. वेस्टर्न युरोप, पश्चिम युरोपचा जो काही किनारी प्रदेश आहे, आणि ड्राय सीझनमध्ये इथलेही सगळी झाडं त्यांची जे काही पानं आहेत ती शेड करतात. ओक असेल, ॲश असेल, बीच असेल, ह्या सगळ्या ट्रीज इथं सापडतात. ॲनिमल जे आहेत ते हरिण, फॉक्सेस, उल्फ्स. त्याच्यानंतर बर्ड्समध्ये प्लिझंट, मोनाल्स. मेडिटेरियन व्हेजिटेशन. आता मेडिटेरियन व्हेजिटेशन जे आहे तर ते वेस्ट अँड साऊथ वेस्ट मार्जिन ऑफ कॉन्टिनेंट्स, म्हणजे काय, मेडिटेरियन ओशनच्या आजूबाजूला हे सापडतं. मेडिटेरियन सी, युरोप, आफ्रिका, एशिया, तिथं हे सापडतं. मग कॅलिफोर्निया ऑफ USA, साऊथ वेस्ट आफ्रिका असेल, साऊथ वेस्ट अमेरिका असेल, साऊथ वेस्ट ऑस्ट्रेलिया असेल. हॉट ड्राय समर आणि मिड रेनी विंटर्स. तर मेडिटेरियन, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, रेनी विंटर म्हटला की त्याला पटकन गोल मारायचा. सो रेन जी असते ती विंटरमध्ये. तर त्याच्यानंतर सायट्रस फूड्स, म्हणजे व्हिटॅमिन सीवाले, ऑरेंज, फिग्स, ऑलिव्ज, ग्रेप्स, हे सगळे याच्यामध्ये सापडतात. आणि हे कल्टिवेट केलं तर लोकांनी तिथलं नॅचरल व्हेजिटेशन काढून या सगळ्या याचं कल्टिवेशन सुरू केलेलं आहे. वाईल्ड लाईफ खूप जास्त मेडिटेरियन याच्यात तुम्हाला सापडत नाही. आणि मेडिटेरियनमधले जे झाडं असतात त्यांनी स्वतःला ॲडॉप्ट केलेलं आहे की ते ड्राय समरमध्ये त्यांच्या थिक बार्कमुळं आणि वॅक्स कोटेड लिव्समुळं ट्रान्सपिरेशन जे असतं ते रिड्यूस करतात. बघा, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही जे बघितलं टेम्परेट डेसिड्युअस वगैरे, तर तिच्यामध्ये झाडं त्यांची पानं गळतात. मेडिटेरियनमध्ये झाडंच अशा पद्धतीने ॲडॉप्ट झालेली आहेत की त्यांचं ज्या बुंधा आहे तो खूप थिक आहे आणि त्यांचे पानं वॅक्स कोटिंग आहे त्या पानांवर, है ना, मेन असतं, आणि त्याच्यामुळे पाणी जे आहे ते ट्रान्सपिरेशन कमी होतं. ऑर्चर्ड ऑफ वर्ल्ड, फ्रूट कल्टिवेशनमुळे याला ऑर्चर्ड ऑफ वर्ल्ड म्हटलं जातं. कोनिफोरस फॉरेस्ट. आता कोनिफेरस म्हणजे काय, सूचीपर्णी वगैरे, है ना, हायर लॅटिट्यूडवर असतं, 50 डिग्री 70 डिग्री नॉर्थन हेमिस्फियर. तैगा प्रदेश जो आहे, प्युअर अनटच्ड रशियन लँग्वेज. तैगा म्हणजे काय, अनटच्ड, है ना. तर ती जी काही असतं, जसं आपल्याकडे सॅक्रेड ग्रूव्ज असतात बघा, की जंगलामधला काही भाग असा आहे की जिथं कोणीच जात नाही, ज्याला व्हर्जिन फॉरेस्ट वगैरे असे शब्द आहे. तैगा जो आहे तर तो पण आहे अनटच्ड प्युअर रशियन लँग्वेजमध्ये, तर तो सगळा प्रदेश. त्याच्यानंतर हायर अल्टिट्यूड, हिमालया जे आहे. त्याच्यानंतर टॉल सॉफ्टवूड इव्हरग्रीन ट्रीज इथं प्लांट सापडतात, चीर, पाईन, सेडर. तर हे तुम्हाला इथं सापडतं. आणि इथले जे काही वूड्स आहेत त्याचा पल्प तयार केला जातो. तो पल्प कशासाठी असतो तर एकतर पेपर, न्यूज प्रिंट, है ना, त्याच्यासाठी हे वापरलं जातं. पॅकिंग बॉक्सेस करता वापरलं जातं. ॲनिमल जे आहेत इथं ते म्हणजे सिल्वर फॉक्स, मिंग, पोलर बियर इथं असतात. ग्रासलँड. आता ग्रासलँडच्या काही बेसिक ज्या गोष्टी आहेत की ट्रॉपिकल ग्रासलँड आणि टेम्परेट ग्रासलँड. MCQमध्ये याचे नावं विचारले जातात. ट्रॉपिकल ग्रासलँड जे आहे तर ऑबियसली ट्रॉपिकल रिजन जो आहे इक्वेडोरच्या आजूबाजूला, तिथं मॉडरेट आणि लो रेनफॉल असतो. ग्रास ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी टॉल असतात, 3 ते 4 मीटरची हाईट असते. ओके. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याला सवाना, आफ्रिकेतलं सवाना जे आहे ते ट्रॉपिकल ग्रासलँडमध्ये येतं. एलिफंट, झेब्रा, जिराफ, बियर, लेपर्ड, तर हे इथले प्राणी आहेत. याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं बघा. ट्रॉपिकल ग्रासलँडचं लक्षात ठेवायचं. ईस्ट आफ्रिकामध्ये याला सवाना म्हणतात, ब्राझीलमध्ये काम्पोज आणि व्हेनेझुएलामध्ये लानोज. ओके. त्याच्यानंतर टेम्परेट ग्रासलँड. आता हे मिड लॅटिट्यूडनल झोन जो आहे, इंटेरियर पार्ट्स ऑफ कॉन्टिनेंट, तिथं सापडतं. ही ग्रास जी असते ती छोटी असते ॲज कम्पेअर टू ट्रॉपिकल ग्रास आणि न्यूट्रिशियस असते. प्राणी जे आहेत ते वाईल्ड बफेलो, बायसन, अँटिलोप्स आहेत. आता याचे वेगवेगळे नावं जर तुम्ही बघितले तर अर्जेंटिनामध्ये पंपास आहे. त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिकामध्ये पेरेरीज, साऊथ अमेरिकामध्ये वेल्ड्स, एशियामध्ये स्टेपी, ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स. तर हे महत्त्वाचं आहे. थॉर्नी बुशेस. आता थॉर्नी बुशेस काय आहे ना की जिथं ड्राय एरिया असतो तिथं सापडतात, काटेची वगैरे वनं, है ना. वेस्टर्न मार्जिन जे आहे, ट्रॉपिकल डेझर्ट किंवा वेस्टर्न मार्जिन जे आहे तिथं सापडतात. स्कॅन्टी, रेनफॉल खूप कमी असतो. टुंड्रा. आता टुंड्रा जे आहे तर ही जी ग्रोथ आहे व्हेजिटेशनची खूपच कमी असते. तिथं मॉसेस, लिचेन्स, है ना, खूप छोटे छोटे शब्स हे होतात. आणि ते पण शॉर्ट समरमध्ये, व्हेरी शॉर्ट समर, तिथं खूप नसतो कारण सगळं
पोलर एरिया आहे, युरोप, एशिया, नॉर्थ अमेरिका. आणि प्राण्यांना खूप थिक फर असते इथं, थिक स्किन असते त्यांची, आणि ते स्वतःला प्रोटेक्ट करतात कोल्ड क्लायमॅटिक कंडिशनमध्ये. सो टुंड्रा एक महत्त्वाचं आहे. हिच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत ते सील, वॉलरूस, मस्क ओसेन, आर्टिक ओल, पोलर बियर, स्नो फॉक्सेस, तर हे प्राणी हिच्यामध्ये असतात. तर एकंदरच हे काही महत्त्वाचे फॅक्ट्स होते 7वीच्या जॉग्रफीच्या NCERTमधल्या. हा पार्ट पहिला आहे, अजून आपल्याला बघायचं आहे. पार्ट सेकंडमध्ये बाकीच्या गोष्टी बघूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.